सर ऑर्थर कॉनन डायल यांच्या हिज लास्ट बो या कथासंग्रहातून आजची कथा आहे मृत्यूच्या दारात होम्स अर्थात द डाईंग डिटेक्टिव्ह. शर्लॉक होम्स यांची घरमालकीन श्रीमती हडसन म्हणजे सहनशीलतेची मूर्तीच. 24 तास तिच्या घरात पहिल्या मजल्यावर नको नको ती माणसं आगंतुकपणे घुसत असत आणि तिचा चक्रम आणि अत्यंत बेशिस्त भाडेकरूही तिच्या सहनशीलतेचा अंत बघत असे. त्याचा गबाळ ग्रंथी कारभार, नको त्यावेळी गाणी ऐकत बसणं, खोलीतच रिव्हॉल्व्हर चालवण्याची प्रॅक्टिस करणं, तऱ्हेतऱ्हेचे धोकादायक रासायनिक प्रयोग करणं आणि सतत गुन्हे व हाणामारीशी असणारा संबंध यामुळे त्याला साऱ्या लंडनमध्ये कुणीही भाडेकरू म्हणून पसंत केला नसता. याउलट तो भाडं मात्र भरपूर देई. मी त्याच्याबरोबर राहत होतो तेवढ्या काळातच त्यानं एवढं भाडं दिलं होतं की तेवढ्या रकमेत ती इमारत खरेदी करता आली असती. मात्र तो कसाही वागत असला तरी मनातून तिला त्याच्याविषयी आदरच वाटत असे. म्हणून तिनं त्याच्या दैनंदिन कामात कधीही ढवळाढवळ केली नाही. एक सभ्य गृहस्थ आणि स्त्रियांशी सौजन्यपूर्ण वागणं या 2 गुणांमुळे तो तिचा लाडका होता. होम्सला तसा स्त्रियांचा तिटकाराच होता, पण त्याचं त्यांच्याशी वागणं मात्र दिलदारपणाचं असे. तिच्या त्याच्याविषयीच्या भावनांची कल्पना असल्यामुळेच मी त्यांची हकीकत लक्षपूर्वक ऐकली. माझा विवाह झाल्यापासून मी वेगळा राहत होतो, त्यामुळे त्यांना होम्स अत्यवस्था असल्याचं माझ्या घरी येऊन सांगावं लागलं होतं. त्याचं काही खरं नाही वॅटसन, ती म्हणाली. गेले 3 दिवस त्याची प्रकृती खालावत आहे आणि आजचा दिवस तरी काढेल की नाही अशी मला भीती वाटते. तो मला डॉक्टरलाही आणू देत नाही. आज सकाळी मी त्याचा हाडवर आलेला चेहरा आणि खोल गेलेले डोळे बघितले तेव्हा माझा धीरच खचला. तुझी परवानगी असो वा नसो, मी आत्ताच्या आता डॉक्टरला घेऊन येणार असं मी त्याला सांगितलं. तेव्हा त्यानं म्हटलं, मग वॅटसनलाच घेऊन. मग मी मिनिटभर सुद्धा तिथे थांबले नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता निघाला नाहीत तर कदाचित त्याला जिवंत बघू शकणार नाहीत. मला या गोष्टीची काहीच कल्पना नसल्यानं मी हादरलोच. क्षणभर वेळ न दवडता मी माझा कोट आणि हॅट घेतली व तिच्याबरोबर निघालो. गाडीत बसल्यावर मी तिला अधिक तपशील विचारला. मला सुद्धा फारशी माहिती नाही. तो नदीजवळच्या रॉथरहिथ भागात कामासाठी गेला होता आणि तिथून येताना हा रोग घेऊन आला. बुधवार दुपारपासून तो झोपूनच आहे. जराही हल्ला नाही, खाणं नाही की पिणं नाही. अरे बापरे, आणि तरीही तुम्ही डॉक्टरला बोलवलं नाहीत? त्यानं नको म्हणून सांगितलं. तो किती हटवादी आहे तुम्हाला माहिती आहेच ना. माझी त्याच्या इच्छेविरुद्ध जाण्याची हिंमतच झाली नाही. पण आता तो अगदी थोड्या वेळचा सोबती आहे. तुम्ही आपल्या डोळ्यांनी बघितलं की खात्री होईल. खरोखरच त्याची अवस्था जिवंत प्रेतासारखी दिसत होती. नोव्हेंबर महिन्यातील धुक्यामुळे खोलीतील वातावरण आधीच कोंदट व उदासवाण वाटत होतं. त्यात तो प्रेतकाळा आलेला चेहरा माझ्याकडे वळल्यावर माझ्या अंगातून भीतीची थंडगार लाट गेली. डोळे तापानं लाल झालेले, खप्पड झालेले व फिकुटलेले गाल, ओठांच्या कडाला लागलेला फेस आणि चादरीबाहेर काढलेले सतत वळवळणारे हात. त्याचा आवाजही चिरका आणि बोलणं झटके आल्यासारखं होतं. मी खोलीत शिरलो तेव्हा तो प्रेतासारखा पडला होता. पण मला बघितल्यावर त्याच्या नजरेत ओळखीची चमक तरी दिसली. आपले अत्यंत वाईट दिवस आले आहेत वॅटसन, तो अगदी अस्फुट स्वरात बोलला. पण त्याच्या बोलण्यात पूर्वीची बेफिकिरी अजूनही कायमच होती. नाही होम्स, नाही, मी पुढे होत म्हणालो. मागे हो वॅटसन, मागे हो, तो किंचाळला. एरवी तो फक्त धोक्याच्या प्रसंगीच असं किंचाळत असे. पुढे आलास तर मी तुला घरातून चालता व्हायला सांगतो. पण का? का म्हणजे माझी मर्जी. तेवढं कारण पुरेसं नाही. एकूण हडसनबाईंचं म्हणणं खरं होतं तर तो पूर्वीपेक्षाही जास्त हटवादी झाला होता. तेवढ्या बोलण्यानंही त्याला धाप लागली होती. फारच दयनीय अवस्था होती. पण मला फक्त तुला मदत करायची इच्छा आहे, मी म्हणालो. तेच म्हणतो मी सांगतो त्याप्रमाणे वागलास तर तीच मोठी मदत होईल. ठीक आहे होम्स. आता तो काहीसा सैलावल्यासारखं वाटलं.
तू रागावला नाहीस ना वॅटसन? त्यानं धापा टाकत विचारलं. बिचारा, त्याच्या अशा स्थितीत मी त्याच्यावर रागवेन असं त्याला वाटलं तरी कसं? मी हे तुझ्या भल्यासाठीच सांगतो, तो म्हणाला. माझ्या भल्यासाठी? हो, मला काय झालं आहे याची मला कल्पना आहे. हा सुमात्रामध्ये मजुरांना होणारा रोग आहे. आपल्यापेक्षा डच लोकांना त्याची जास्त माहिती आहे, पण त्यांनी आतापर्यंत त्या विरोधात केलं मात्र काहीच नाही. हा अत्यंत भयंकर व संसर्गजन्य रोग आहे. एखाद्याला आजारात जास्त ताकद येते तसं त्याचं झालं होतं. प्रत्येक शब्दाला त्याचे हाडकुळे झालेले हात वेडेवाकडे नाचत होते. जरासा स्पर्श झाला तरी हा रोग झालाच म्हणून समज. म्हणून दूर राहा वॅटसन, बस एवढंच. कमाल आहे होम्स, अशा भीतीने मी मागे हटेन असं वाटतं. तिराहिताच्या बाबतीतही मी अशा भीतीने मागे हटणार नाही. तर तुझ्यासारख्या मित्राच्या बाबतीत माझं कर्तव्य बजावण्यापासून मागे हटेन असं तुला वाटलं तरी कसं? असं बोलत मी पुढे झालो, तर त्यानं जळजळीत नजरेनं माझ्याकडे बघितलं. तू आहेस तिथे थांबलास तरच मी तुझ्याशी बोलेन, नाहीतर आत्ताच्या आत्ता खोलीतून चालता हो. मला होम्सचं कौशल्य आणि कर्तृत्व याविषयी नेहमीच आदर होता, म्हणून मी त्याच्या इच्छेला नेहमीच मान देत असे. पण इथे माझ्या व्यावसायिक नीतीचा प्रश्न होता. इतर क्षेत्रात तो श्रेष्ठ असेल, पण इथे मात्र मी त्याची मनमानी चालू देणार नव्हतो. होम्स, मी म्हणालो, तुझा आत्ता स्वतःवर ताबा राहिलेला नाही. एखाद्या लहान मुलासारखी तुझी अवस्था झाली आहे. मी आता तपासणार आणि लक्षणं बघून उपचार करणार, तुला आवडो किंवा ना आवडो. यावर त्यानं जळजळीत नजरेनं माझ्याकडे बघितलं. मला डॉक्टर हवासा वाटला तर ज्याच्यावर विश्वास असेल त्यालाच मी बोलवेन, तो म्हणाला. म्हणजे माझ्यावर तुझा विश्वास नाही तर? मित्र म्हणून आहे, पण एरवी तू केवळ जर्नल प्रॅक्टिस करणारा डॉक्टर आहेस. फारसा अनुभव नाही किंवा मोठी पदवी नाही तुझ्याकडं. हे सारं बोलताना वाईट वाटतं वॅटसन, पण तू बोलणं भाग पाडलंस. खरं तर हे ऐकून मी चांगलाच दुखावलो होतो. हे बोलणं तुला शोभत नाही होम्स, पण यावरूनच तुझी अवस्था काय आहे ते कळून येतं. तुझा माझ्यावर विश्वास नाही तर मी तुला तपासत नाही, पण जॅस्पर मीक किंवा फेनरोज फिशर यांच्यासारख्या लंडनमधील नामवंत डॉक्टरांना तरी मला तुझ्यासाठी घेऊन येऊ दे. पण कुणीतरी तुला तपासलं पाहिजे हे नक्की. कुणालाही घेऊन न येता मी केवळ तुझं मरण उघड्या डोळ्यांनी बघत बसेन असं तुला वाटत असेल तर ते चूक आहे. तुझा हेतू चांगला आहे वॅटसन, होम्स मध्येच हुंदके देत गुरगुरत म्हणाला. पण तुझं अज्ञान तुला कसं सांगू? तुला तापुंगली रोग माहिती आहे किंवा फार्मस मधील काळा आजार माहिती आहे? मी तर ही नावही ऐकली नाहीत. मग पूर्वेकडे असे कितीतरी आजार आहेत वॅटसन. प्रत्येक शब्दाला थांबत थांबत तो म्हणाला. अलीकडेच वैद्यकीय गुन्हेगारीवर अभ्यास करत असताना मला या गोष्टीचा शोध लागला. हे करत असतानाच मला या रोगाची लागण झाली. या बाबतीत तू काही करू शकत नाहीस वॅटसन. कदाचित मी काही करू शकणार नाही, पण विषुववृत्तीय प्रदेशातील आजारांविषयी विशेष तज्ञ डॉक्टर आईन्स्टीन सध्या लंडनमध्ये आहेत. मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना घेऊन येतो, असं म्हणून मी निर्धारानं मागं वळलो. यावर त्यानं जे काही केलं त्यामुळे मला जबरदस्त धक्का बसला. मरणाच्या वाटेवर असलेल्या त्या माणसानं चित्त्यासारखी झेप घेतली, कुलपात चावी फिरवली आणि दुसऱ्या क्षणी धापा टाकीत पुन्हा बेडवर आडवा झाला. त्याला आलेली ताकद काही क्षणापूर्वीशीच होती. तो माझ्याकडून जबरदस्तीने चावी काढून घेऊ शकत नाही वॅटसन. आता माझी इच्छा असेपर्यंत तू इथेच असशील, पण मी तुझ्याशी गप्पा मारीन. हे बोलत असताना सुद्धा त्याला शब्दागणित श्वास घेण्यासाठी थांबावं लागत होतं. तू मनानं फार चांगला आहेस हे मला चांगलं माहिती आहे. तू तुझ्या पद्धतीनं वाग, पण मला ताकद येण्यासाठी जरा वेळ दे. आत्ता नको.
आता 4 वाजले आहेत. 6 वाजता तू जाऊ शकतोस. हा वेडेपणा आहे होम्स. फक्त 2 तास वॅटसन. 6 वाजता तू जाऊ शकतोस. मी वचन देतो. तेवढं थांबशील ना? दुसरं मी काय करू शकतो? खरं आहे वॅटसन, मला कपडे बदलण्यासाठी कोणाची मदतीची गरज नाही. तू तेवढा दूरच राहा. माझी आणखी एक अट आहे वॅटसन. तुला हवं तर डॉक्टर आणायचं नाहीस. मी सांगेन त्याला जाण्याचं. जशी तुझी मर्जी. या खोलीत आल्यापासून पहिल्यांदाच तू शहाण्यासारखं बोललास वॅटसन. तिथे तुला वाचायला काही पुस्तके मिळतील. मी आता पार गळपटून गेलो आहे. एखादी बॅटरी उतरते म्हणजे काय होतं ते आत्ता मला समजलं. 6 वाजले. आपण की पुन्हा गप्पा मारू. पण ती वेळ अपेक्षेपेक्षा फार लवकर आली. पुन्हा एकदा मला त्यानं दरवाजाकडे झेप घेतली. त्यावेळी बसला होता तसाच दुसरा धक्का बसला. त्याचा सारा देह व जवळजवळ पुरा चेहरा चादरीखाली झाकला गेला होता. त्यामुळे तो झोपल्यासारखा वाटत होता. वाचत बसण्याचा मूड नसल्यानं मी खोलीत हिंडून भिंतीवर लावलेले कुप्रसिद्ध गुन्हेगारांचे फोटो बघू लागलो. असाच फिरत फिरत मी मेंटल पीस जवळ गेलो. त्यावर तऱ्हेतऱ्हेचे पाईप्स, तंबाखूंच्या पुड्या, सिरिंग्स, रिव्हॉल्व्हरच्या गोळ्या, चाकू इत्यादी वस्तू लोळत पडल्या होत्या. त्याच्यातच एक सरकत्या झाकणाची छोटीशी हस्तिदंती पेटी दिसली. ती दिसायला मोठी छान दिसत होती. मी जवळ घेऊन नीट बघावी म्हणून मी हात पुढे गेला. तेवढ्यात रस्त्यावर सुद्धा ऐकू गेली असेल अशी जीवघेणी किंकाळी माझ्या कानावर पडली. ती ऐकून माझे केस ताठ झाले आणि सारा देह थंड पडला. मी मागे वळलो आणि होम्सचा वेडावाकडा चेहरा व भेदरलेले डोळे बघून ती पेटी घेतलेला माझा हात अर्धांगवात झाल्यासारखा लुळास पडला. खाली ठेव, आधी खाली ठेव ती वॅटसन, तो किंचाळला. मी पेटी खाली ठेवताच समाधानाचा सुस्कारा सोडून त्यानं पुन्हा आपलं मस्तक उशीवर टेकवलं. मला माझ्या वस्तूंना हात लावलेला आवडत नाही वॅटसन. तुला हे माहिती आहे. तू माझ्या सहनशक्तीचा अंत बघतो आहेस. तू कसला डॉक्टर? तू एखाद्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवशील. निमूटपणे बसून राहा आणि मला विश्रांती घेऊ दे. त्याच्या या बोलण्यामुळे मी चांगला दुखावलो गेलो. काहीही कारण नसताना आपल्या मूळ स्वभावाला शोभणार नाही इतकं तो लागट बोलला होता. त्यावरून रोग त्याच्या शरीरात किती भिनला आहे हे लक्षात येत होतं. एक सज्जन माणसाची पार धुळढाण झाली होती. हताशपणे मी खुर्चीत बसून राहिलो. त्याचं सुद्धा माझ्याप्रमाणे खिडकीवर लक्ष असावं, कारण 6 वाजताच त्यानं पुन्हा तोंड उघडलं आणि पुन्हा पूर्वीसारखा असंबंध बोलू लागला. वॅटसन, तुझ्या खिशात काही नाणी आहेत? त्यानं विचारलं. हो आहेत. चांदीची नाणी पुष्कळ. अर्धा क्राऊनची नाणी आहेत. 5 आहेत. अरे अरे अरे, फारच कमी. फुटकं नशीब वॅटसन, जाऊ दे. आता आहेत ते तुझ्या ट्राउझरच्या उजव्या खिशात ठेव आणि बाकी सारी डाव्या खिशात. शब्बास, आता तुला स्वतःचा तोल सांभाळता येईल. ही सारी बुद्धीचा समतोल ढासळण्याची लक्षणं होती. त्याचा सारा देह थरथरला आणि तो पुन्हा एकदा कणू लागला. आता तू दिवाला वॅटसन, पण वाद जास्त वर येऊ देऊ नको. नीट काळजी घे. हे मात्र छान केलं वॅटसन तो. नको, पडदा ओढण्याची गरज नाही. आता टेबलावर माझ्या हाताशी येतील असे काही कागद आणि पत्र ठेव. थँक्यू. आता मेंटलवरच्या काही वस्तू ठेव. छान. तो तिथे शुगर क्यूब उचलायचा चिमटा आहे बघ. त्यानं ती पेटी उचल आणि या पसाऱ्यात ठेव. छान. आता 13 लोअर बर्ग स्ट्रीट या पत्त्यावर जा आणि श्री कर्स्टन स्मिथ यांना घेऊन ये. खरं तर आता मला डॉक्टरांना घेऊन येण्यासाठी बाहेर जाणं जीवावर आलं होतं. होम्सची प्रकृती इतकी नाजूक होती
की त्याला सोडून जाणं धोक्याचं होतं. पण तो तर त्याच इस्माला घेऊन येण्याचा हट्ट करून बसला होता आणि त्याची इच्छा धुडकावून लावणंही योग्य नव्हतं. मी तर हे नाव कधीच ऐकलं नाही, मी म्हणालो. नसेल, पण तुला ऐकून आश्चर्य वाटेल की तोच इसम या रोगावरील तज्ज्ञ आहे. तो डॉक्टर नाही तर बागायतदार आहे. कर्स्टन स्मिथ हे नाव सुमात्रात विख्यात आहे आणि तो सध्या लंडनमध्ये आलेला आहे. त्यांच्या मळ्यावर हा रोग पडला. एवढ्या दूरवर वैद्यकीय मदत पोहोचणं शक्य नाही. मग त्यांनी स्वतःच हा आजार आणि त्यावरचा उपचारचा अभ्यास सुरू केला. तो अत्यंत तंत्रशुद्ध काम करणारा व अतिशय शिस्तबद्ध आहे. तो 6 वाजण्यापूर्वी भेटू शकणार नाही हे मला माहिती होतं. म्हणूनच मी तुला 6 वाजल्यानंतर जायला सांगितलं. तू इथे येऊन मला त्याच्या अभ्यासाचा फायदा देण्यासाठी त्याची मनधरणी कर. तो त्यांच्या अत्यंत आवडीचा छंद आहे आणि ते मला मदत करू शकतील याविषयी मला जराही शंका नाही. होम्सचं सारं बोलणं समजून घ्यावं लागत होतं. तो सतत श्वास घेण्यासाठी थांबत होता. हाताच्या मुठी आवळत होता. त्यावरून त्याला किती वेदना होत आहेत हे दिसून येत होतं. मी आल्यापासून काही तासात त्याची प्रकृती अधिकच खालावली होती. खोबणीत गेलेले डोळे जास्त तेजस्वी वाटत होते. भुवयांवर घाम साठला होता, तरीही त्याचा बोलण्याचा उत्साह कायम होता. शेवटचा श्वास घेईपर्यंत तो आपला हेकटपणा सोडणार नाही याची मला खात्री होती. त्याला मी सांगतो तसंच सांगायचं, त्यानं पुढं सुरू केलं. मी कसा भ्रमात आहे, मरायला टेकलो आहे हे बघितल्याचं सांग. मला ते गादी म्हणजे समुद्र आहे आणि मी कालवांच्या गादीवर तरंगतो आहे असं वाटतं आहे. मला मोठं नवल वाटतं की हा मेंदू स्वतःवर ताबा कसा काय ठेवतो. मी काय सांगत होतो वॅटसन? कर्स्टन स्मिथनं काय सांगायचं ते? हां, आठवलं. माझं आयुष्य त्यांच्या हातात आहे असं सांग. त्याचे आणि माझे चांगले संबंध नाहीत. मी त्यांच्या पुतण्याच्या भयानक मृत्यूबद्दल त्याच्यावर संशय घेतला होता. तेव्हापासून तो माझ्यावर राग धरून आहे. तू त्याच्यासमोर हात जोड, पाया पड, कसंही करून त्याला घेऊन ये. आता फक्त तोच मला वाचवू शकतो. वेळ पडली तर मी त्याला गाडीत घालून सुद्धा आणीन. नको, तसं अजिबात करू नकोस. तू फक्त येण्यासाठी त्यांचं मन वळव आणि त्याच्या आधी परत ये. त्यासाठी काय वाटेल ती सबब सांग. अजिबात विसरू नको. तू आतापर्यंत कधीही मला दगा दिला नाहीस वॅटसन. आत्ताही देऊ नकोस. वाढणाऱ्या जीवांना नैसर्गिक शत्रू असतातच. वॅटसन, आपण दोघांनी मिळून खूप काही केले. आता हे जग काही किड्यामुंगीच्या स्वाधीन करायचं नाही, अजिबात नाही. सारं काही नीट लक्षात ठेवून सांग. एक अत्यंत हुशार इसम मतिमंद मुलांसारखं बोलत होता. त्यानं माझ्याकडे चावी फेकली आणि त्यानं पुन्हा दरवाजा लावून घेऊ नये म्हणून मी ती माझ्याबरोबर घेऊन निघालो. श्रीमती हडसन व्हरांड्यातच उभ्या होत्या. दुःखातिरेकानं त्या थरथरत होत्या. डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते. मी त्यांना ओलांडून पुढे जात असताना होम्सचं मंत्र म्हटल्यासारखं पुटपुटणं ऐकू आलं. खाली येऊन मी गाडीसाठी शीळ घातली तेवढ्यात धुक्यातून एक इसम माझ्याकडे आला. होम्सची प्रकृती कशी काय आहे सर? त्यानं विचारलं. तो तर आमचा जुना दोस्त स्कॉटलंड यार्डचा इन्स्पेक्टर मॉर्टन होता. फक्त साध्या कपड्यात होता एवढंच. अतिशय गंभीर, मी सांगितलं. यावर त्यानं काहीशा विचित्र नजरेनं माझ्याकडे बघितलं. तसं काहीसं ऐकलं खरं, तो म्हणाला. एवढ्यात गाडी आली आणि मी त्याला सोडून निघालो. लोअर बर्ग स्ट्रीट म्हणजे नॉटिंग हिल आणि केसिंग्टन मधील छोटीशी गल्ली निघाली. लोखंडी फाटक असलेल्या कोंपणाशी माझी गाडी थांबली. आत जुन्या पद्धतीचा पण उत्तम बांधणीचा बंगला होता. मी घंटी वाजवली तशी एका नोकरानं पुढे येऊन दार उघडलं. हो, श्री कर्स्टन स्मिथ आहेत घरात. त्यानं माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं आणि माझं कार्ड घेऊन आत गेला. पण माझं नाव व हुद्दा यांचा श्री कर्स्टन स्मिथ यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही.
अर्धवट उघडा असलेल्या दरवाजातून मला त्यांचा चढलेला आवाज ऐकू येत होता. हा कोण इसम आणि त्याचं माझ्याकडे काय काम आहे? स्टाफर्स, तुला किती वेळा सांगितलं मला माझ्या कामात व्यत्यय आणलेला आवडत नाही म्हणून. यावर तो नोकर समजुतीच्या सुरात काहीतरी बोलल्याचं ऐकू आलं. मी त्याला भेटणार नाही. मला माझ्या कामात व्यत्यय चालत नाही. हे माझं घर नाही. त्याला सकाळी येण्यास सांग. त्याला गरज असेल तर तो येईल. पुन्हा एकदा तो नोकर काहीतरी कुजबुजला. त्याला माझा निरोप सांग. गरज असली तर सकाळी या, नाहीतर येऊ नका. माझ्या कामात खोळंबा नको. माझ्या नजरेसमोर एक एक क्षण मोजणाऱ्या होम्सची मूर्ती आली. आता नुसता तमाशा बघत उभं राहण्यात अर्थ नव्हता. माझ्या वागण्यावरच त्याचं जीवन अवलंबून होतं. तो नौकर निरोप घेऊन येण्यापूर्वीच मी दरवाजा ढकलून आत घुसलो. संतापानं ओरडत शेगडीजवळच्या खुर्चीत बसलेला इसम उठून उभा राहिला. गुबगुबीत पिवळसर वर्णाचा चेहरा, दुहेरी हनुवटी, जाड भुव्यांखालून आग ओकणारे घारे डोळे. त्याच्या टकलावर एक छोटीशी मखमली टोपी होती. त्याचं डोकं मोठं होतं, पण देह मात्र त्या मानानं लहान खुरा व खांदे वेडेवाकडे होते. त्याला लहानपणी मृत्यू झाला असावा असं वाटत होतं. हा काय प्रकार आहे? तो केकटला. असं आगंतुकपणे आत घुसायचं? मी उद्या सकाळी या म्हणून सांगितलेला निरोप मिळाला नाही? माफ करा, मी म्हणालो, पण उशीर करून चालणार नव्हता. श्री शेरलॉक होम्स. माझ्या मित्राचं नाव ऐकताच त्या इस्मावर जादूसारखा परिणाम झाला. चेहऱ्यावरचा संताप जाऊन त्या जागी आता तणाव आणि सावधपणा आला. तुम्ही होम्स कडून आलात? आता मी तेथूनच आलो. कसे आहेत ते? ते गंभीर आजाराने अत्यवस्थ स्थितीत आहेत, म्हणूनच मी आलो. त्या इस्मानं मला बसण्याची खूण केली आणि स्वतःची खुर्ची ओढण्यासाठी मागे वळला. त्याचवेळी मला त्याचा चेहरा मेंटल पीसवरील आरशात दिसला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर खूणशी छद्मी हास्य दिसल्याचा भास झाला. तो भासच असावा असं मला वाटतं, कारण तो माझ्याकडे वळला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. हे ऐकून मला वाईट वाटलं, तो म्हणाला. काही कामानिमित्त माझी त्यांच्याशी ओळख झाली होती. त्यांची बुद्धिमत्ता व कर्तृत्व याविषयी मला नेहमीच आदर वाटतो. तो गुन्हेगारी विश्वात रस घेतो तर मी रोगराईत. त्यांचे शत्रू गुन्हेगार आहेत तर माझे जीवजंतू. ते बघा माझे कैदी. असं म्हणून त्यानं जवळच्या कपाटात ठेवलेल्या बाटल्यांकडे बोट रोखलं. त्या प्रत्येक बाटलीत जगातील अत्यंत भयानक असे जंतू भरलेले आहेत. आपल्या या विशेष ज्ञानामुळेच होम्सला आपल्याला भेटायचं आहे. त्याला आपल्याविषयी फार आदर आहे आणि केवळ आपणच त्याला मदत करू शकाल असा विश्वास वाटतो त्याला. त्या इस्मानं काहीच सावध नजरेनं माझ्याकडे बघितलं. पण मीच त्यांना मदत करू शकेन असं होम्सना का वाटतं? त्यानं विचारलं. कारण आपल्याला पूर्वेकडील रोगांची सखोल माहिती आहे. पण हा रोग पूर्वेकडीलच आहे असं त्यांना का वाटतं? कारण अलीकडेच व्यावसायिक कामानिमित्त तो गोदीवरील चिनी खलाशांकडे जाऊन चौकशी करत होता. हे ऐकून कर्स्टन स्मिथ समाधानानं हसले. असं आहे तर, ते म्हणाले. पण मला वाटतं तुम्ही समजता तेवढा हा आजार गंभीर नसावा. किती दिवस आजारी आहेत ते? साधारणपणे 3 दिवस. ते बेशुद्ध आहेत का? मधून मधून. अरे बापरे, म्हणजे मामला गंभीर आहे. अशा वेळी मी त्यांची भेट न घेणं माणुसकीला धरून होणार नाही. खरं तर मला माझ्या कामात व्यत्यय आलेला चालत नाही डॉक्टर वॅटसन, पण अशा प्रसंगी अपवाद केलाच पाहिजे, नाही का? मी आत्ताच्या आत्ता तुमच्या बरोबर येतो. त्याच वेळी मला होम्सने केलेली सूचना आठवली. पण मला माझ्या पेशंटला तपासायला जायचं आहे. ठीक आहे, मी एकटाच जातो. माझ्याजवळ त्यांचा पत्ता आहे. मी अर्ध्या तासाच्या आज तिथे जाऊन पोहोचेन याविषयी तुम्ही खात्री बाळगा. मी धडधडत्या अंतःकरणानं होमच्या खोलीत शिरलो. आपल्या गैरहजेरीत नको ती विपरीत गोष्ट घडली असेल अशी मला भीती वाटत होती. पण त्याच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणाच बघून मी सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही प्रेतकाळ होतीच, पण भ्रमिष्ठावस्थेची चिन्ह दिसेनाशी झाली होती. त्याचं बोलणं अजूनही अस्पष्ट होतं, पण पूर्वीपेक्षा परिस्थिती निश्चितच बरी होती. काय वॅटसन, तुला ते भेटले? हो, ते येत आहेत. छान वॅटसन, छान. तू एक अत्यंत भरवशाचा माणूस आहेस.
ते माझ्याबरोबरच येण्यास निघाले होते. तसं केलं नाहीस हे फार चांगलं केलंस. तो एक वेडेपणा झाला असता. त्यांनी माझ्या आजाराची चौकशी केली. हो, मी त्यांना ईस्ट एंड भागातील चीनी लोकांनी दिलेला प्रसाद असल्याचं सांगितलं. छान वॅटसन, उत्तम. तू अगदी चांगल्या दोस्ताला साजेशी कामगिरी बजावलीस. आता तू इथून गेलास तरी चालेल. ते तुला तपासून काय सांगतात ते बघतो. नको वॅटसन, इथं दुसरं कोणीही असताना तुम्हाला तपासून मोकळेपणानं आपलं मत सांगू शकेल. नाही तर तू असं कर, माझ्या डोक्यावरच्या मागेच असलेल्या खोलीत बसून राहा. पण होम्स, दुसरा इलाज नाही वॅटसन. ती खोली खरं तर लपण्यासाठी नाही, पण दुसरा मार्ग नाही सध्या. बोलता बोलता तो एकदम उठून बसला. गाडीचा आवाज आला ऐकू. वॅटसन, धाव लवकर आत पळ. सारं काही नीट ऐक आणि काहीही घडलं तरी जागचा हलू नकोस, बोलू नकोस, फक्त ऐक. क्षणभरासाठी त्याला आलेली ताकद पुन्हा नाहीशी झाली आणि तोंडातल्या तोंडात पुटपटत तो पुन्हा गादीवर कोसळला. मला लपलेल्या जागेवर आधी जिन्यांवर पावलांचा व होम्सच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि लागल्याचा आवाज ऐकू आला. मग होम्सचा जोरात श्वास घेणं, धापा टाकणं ऐकू आलं. आलेला माणूस कॉटजवळ उभा राहून होम्सकडे बघत आहे असं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं. होम्स, आलेला माणूस ओरडला. होम्स. झोपी गेलेल्या माणसाला जबरदस्तीने उठवावं तसा त्याचा सूर होता. तुला माझं म्हणणं ऐकू येत नाही का होम्स? मग आजारी माणसाला खांदे धरून गदागदा हलवल्याचा आवाज ऐकू आला. तुम्ही आलात मिस्टर स्मिथ? होम्सनं अस्पष्ट सुरात विचारलं. तुम्ही येण्याची आशा सोडून दिली होती. यावर आलेला पाहुणा मोठ्यांदा हसला. तसं माझ्या मनात सुद्धा आलं नसतं, तो म्हणाला. बघा, मी प्रत्यक्ष आलो आहे. हा तुमचा मोठेपणा झाला. मला तुमच्या विशेष ज्ञानाविषयी आदर आहे. यावर आलेला इसम कुत्सितपणे हसला. हसायलाच पाहिजे. लंडनमध्ये फक्त तुलाच त्याच्याविषयी माहिती आहे. आपल्याला काय झालंय याची कल्पना आहे? यावर आलेला पाहुणा मोठ्यांदा हसला. तसं माझ्या मनात सुद्धा आलं नसतं, तो म्हणाला. बघा, मी प्रत्यक्ष आलो आहे. हा तुमचा मोठेपणा झाला. मला तुमच्या विशेष ज्ञानाविषयी आदर आहे. यावर आलेला इसम कुत्सितपणे हसला. हसायलाच पाहिजे. लंडनमध्ये फक्त तुलाच त्याच्याविषयी माहिती आहे. आपल्याला काय झालंय याची तुला कल्पना आहे? हो, तेच दुखणं. त्याची लक्षणं तुझ्या लक्षात आली का? हो, चांगलीच. त्याचं मला मुळीच नवल वाटत नाही होम्स. तुझ्या दृष्टीने ते फारच वाईट आहे. बिचारा विक्टर सारखा धडधाकट तरुण या दुखण्याला 4 दिवसात बळी पडू शकतो. लंडनच्या मध्यवर्ती भागात एखादी व्यक्ती आशियानं रोगानं मरण पावते हे नवलच नाही का? आणि विशेष म्हणजे त्या रोगाचा मी खास अभ्यास केला आहे. तुला सुद्धा हाच रोग व्हावा हा योगायोगच नाही का? हे तुमचंच काम आहे, हे मला माहित आहे. तुला माहित आहे, पण तू ते सिद्ध करू शकणार नाहीस. मला माझ्याविषयी वावड्या उठवणं आणि गरज पडल्यावर माझेच पाय धरायला येणं ही कसली चाल आहे? यावर मला होम्सचा धापा टाकण्याचा आवाज ऐकू आला. पाणी, थोडं पाणी. तो कसा बसा बोलला. तुझा अंत जवळ आला आहे, पण माझं बोलणं पुरं ऐकल्याशिवाय तू मरू नयेस अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी तुला थोडं पाणी पाजतो. आता तुझा अंत हे निश्चित. तो कोणीही थांबू शकत नाही. मी काय म्हणतो ते नीट समजतं? झालं गेलं विसरून जा. माझ्यासाठी करता येईल ते करा, होम्स कसा बसा म्हणाला. मी माझ्या डोक्यातून तो विषय काढून टाकतो. देवा शपथ,
मला बरं करा. मी सारं काही विसरून जाईन. विसरून जाशील? काय विसरून जाशील? विक्टरचा मृत्यू. आत्ताच तुम्ही तो कबूल केला, पण मी ते विसरून जाईन. तू विसर किंवा विसरू नकोस, तुला काय हवं ते कर. साक्ष देण्यासाठी तू जिवंतच राहणार नाहीस याची मला खात्री आहे. तुला शपथपूर्वक सांगतो होम्स, माझा पुतण्या कसा मेला हे तुला माहित आहे, पण मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. आता आपण तुझ्याविषयी बोलत आहोत, माझ्या पुतण्याविषयी नाही. हो लक्षात आलं. तुझ्याकडून आलेल्या माणसानं, मी त्याचं नाव विसरलो, सांगितलं की तू ईस्ट एंड भागातील खलाशांना भेटण्यासाठी गेला होतास आणि तिथून हा रोग घेऊन आलास. हो, मला तरी तेच कारण असावं वाटतं. तू स्वतःला फार शहाणा, अतिशय हुशार समजतोस नाही का होम्स? पण यावेळी तुला तुझा बाप भेटला आहे. आता जरा नीट आठवून बघ होम्स, दुसऱ्या कोणत्याही मार्गाने हा रोग तुझ्यापर्यंत आलेला नाही? मला आठवत नाही. माझा मेंदू फार कामातून गेला आहे. प्लीज मदत करा. हो, तुला मी नक्कीच मदत करीन. तुला या रोगाची लागण कशी झाली हे समजण्यासाठी मदत करीनच. तुला मरण्यापूर्वी ते तुला समजलेलं मला नक्कीच आवडेल. आधी मला या वेदना थांबवण्यासाठी काहीतरी करा. तुला वेदना होतात काय? साऱ्या मजुरांना शेवटी अशाच जीव घेण्या वेदना होतात. सारं अंग पिळवटून काढल्यासारखं वाटतं. हो वाटतं. तरीही मी काय सांगतो ते तुला ऐकू येत असेल. नीट ऐक. ही लक्षणं सुरू झाली त्या सुमारास काही विशेष घडल्याचं तुला आठवतं का? नाही, मुळच नाही. आठवून बघ, नीट विचार कर. मला विचार सुद्धा करता येत नाही. ठीक आहे, मी करतो मदत. तुला टपालाने एखादी वस्तू आली? टपालाने? हा, एखादी पेटी? मला काही कळत नाही. मी चाललो. होम्स, अरे ऐकून घे होम्स. तो इसम होम्सला गदागदा हलवत असल्यासारखं वाटलं. मी मोठ्या शिकस्तीने बसल्या जागेवरून उठण्यापासून स्वतःला रोखलं. तुला माझं ऐकावंच लागेल होम्स. तू ऐकशील. तुला एक हस्तिदंती पेटी आल्याचं आठवतं? ती बुधवारी आली. ती तू उघडलीच, आठवतं? हो, मी उघडली. आतमध्ये टोकदार स्प्रिंग होती. मला वाटलं कुणीतरी विनोद नाही गाढवा. तुला त्याची किंमत मोजावी लागली. तुला ही शिक्षा मिळणं गरजेचं होतं आणि ती मिळाली. तुला माझ्या वाटेत आडवं जायला कोणी सांगितलं होतं? तू मला त्रास दिला नसतास तर मी तुलाही दिला नसता. आठवलं, होम्स धापा टाकत म्हणाला. ती स्प्रिंग, ते टुजून रक्त आलं. ती पेटी टेबलावर आहे. छान. आता ती माझ्या खिशातून खोली बाहेर पडेल. म्हणजे तुझा शेवटचा पुरावाही गेला. पण आता तुला खरी परिस्थिती समजली आहे होम्स. मीच तुला मारलं हे माहीत होऊन तू मरणार आहेस. तुझा शेवट जवळ आला आहे होम्स. मी आता इथं बसतो आणि तू कसा मरतोस ते शांतपणे बघतो. यावर होम्स तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटला. आता आणखी काय? स्मिथनं विचारलं. दिवा मोठा करू म्हणतोस? अच्छा, म्हणजे अखेरच्या सावल्यात दिसू लागल्या तर. ठीक आहे, करतो मी दिवा मोठा. म्हणजे मीही तुला अधिक चांगलं बघू शकेन. त्यानं खोली ओलांडण्याचा आवाज ऐकू आला. त्याचप्रमाणे खोलीतील प्रकाशही आणखी वाढला. बोल मित्रा, तुझी आणखी काय सेवा करू? काडीपेटी आणि सिगारेट. हे ऐकून मी आनंदानं ओरडणारच होतो. तो आता नेहमीच्या आवाजात बोलला होता. त्यात जोर जरा कमी होता, पण हा माझ्या परिचयाचा आवाज होता. थोड्या वेळ एकदम शांतता पसरली. बहुतेक कर्स्टन स्मिथ आश्चर्याने आवाजून माझ्या मित्राकडे बघत असावा. याचा अर्थ काय? त्यानं घोगऱ्या आवाजात विचारलं.
बहुतेक त्याचा घसा कोरडा पडला असावा. याला म्हणतात यशस्वी अभिनय, होम्स म्हणाला. तुला शपथेवर सांगतो की तू आत्ता मला ग्लासभर पाणी देईपर्यंत गेले 3 दिवस माझ्या पोटात अन्नाचा एकही कण किंवा थेंबर पाणीही गेलं नव्हतं. तंबाखूवर भागवत होतो एवढंच. वा, हातात सिगारेट आल्यावर किती छान वाटतं. मी काडी ओढल्याचा आवाज ऐकला. आता आणखी बरं वाटलं. हे काय, कोणाच्या तरी पावलाचा आवाज ऐकवत आहे. कोणी मित्र की काय? बाहेरून पावलांचा व नंतर दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू आला. इन्स्पेक्टर मॉर्टन आत आला होता. सारं काही व्यवस्थित झालं. हा घ्या तुमचा माणूस, होम्सनं सांगितलं. मॉर्टनने नेहमीच्या पोलिसी थाटा सूचना केली. मी तुला विक्टरच्या खुनाबद्दल अटक करीत आहे, त्याने सांगितलं. त्याचबरोबर शेरलॉक होम्सच्या खुनाचा प्रयत्न केल्याचंही सामील कर, शेरलॉक होम्स म्हणाला. एका लुळ्या पांगळ्या इसमाचा त्रास कमी करण्यासाठी स्वतः दिवा मोठा करून आपला ठरलेला इशारा केलास. आणखी एक गोष्ट, आपल्या कैद्याच्या कोटाच्या उजव्या खिशात एक छोटीशी पेटी आहे. ती काढून घ्यावी लागेल. थँक्यू. तुझ्या जागी मी असतो तर ती अत्यंत काळजीपूर्वक हाताळली असती. इथे ठेव, ती खटल्याच्या वेळी उपयोगी पडेल. त्यानंतर थोडासा दंगामस्तीचा आवाज आला आणि किंचाळणं ऐकू आलं. स्वस्थ उभा राहा, नाहीतर तुलाच दुखापत होईल. इन्स्पेक्टरचा करडा सूर आणि पाठोपाठ हातकाड्या घातल्याचा आवाज ऐकू आला. सापळा मोठा छान रचला होतास, स्मिथचं हेटाळणीयुक्त सुरात बोलणं ऐकू आलं. पण यामुळे तू तुरुंगात जाशील होम्स, मी नाही. यानं मला तपासण्यासाठी इथं बोलावलं आणि मला त्याची दया येऊन मी आलो. आता तो माझ्याबद्दल काहीतरी वेडवाकडं सांगेल आणि त्याचं डोकंच ठिकाणावर नाही. होम्स, तुला हव्या तेवढ्या थापा मार, त्याला काही अर्थ नाही. तुझा शब्द विरुद्ध माझा शब्द, एवढाच. अरे देवा, होम्स म्हणाला. मी पार विसरून गेलो होतो. वॅटसन, मला तुझी 100 वेळा माफी मागितली पाहिजे. तू इथं आहेस हे माझ्या लक्षात नाही आलं. तुला श्री कर्स्टन स्मिथ यांची ओळख करून देण्याची गरज नाही, कारण संध्याकाळी तुझी आणि त्याची भेट झाली होती. खाली गाडी उभी आहे ना, मग मी हे कपडे करून तुमच्या पाठोपाठ येतो. कदाचित माझी स्टेशन गरज भासेल. आज मला खरंच त्यांची अत्यंत गरज होती, होम्स कॉफी आणि बिस्किट घेत म्हणाला. माझा अनियमितपणा तुला माहिती आहेच, त्यामुळे इतर माणसांपेक्षा हे नाटक वठवणं सोपं गेलं. हडसनबाईंना माझ्या आजाराची खात्री पटणं महत्वाचं होतं, म्हणून त्या तुझ्याकडे आल्या आणि तू त्यांच्याकडे गेलास. तू रागावला नाहीस ना वॅटसन? तुझ्याजवळ छक्के पंजे नाहीत हे तुला मान्य करावं लागेल. मग तुला माझं गुपित समजलं असतं तर तू आत्ता इतकं प्रभावीपणे स्मिथला इकडे येण्यासाठी तयार केलं असतंस का? तोच तर या नाटकातला महत्वाचा प्रवेश होता. त्याच्या स्वभावातील खुन्नस लक्षात घेता आपल्या करामतीचा माझ्यावर काय परिणाम झाला हे बघण्यासाठी तू निश्चित येणार याविषयी माझी खात्री होती. पण तुझा तो अवतार, भुतासारखा चेहरा, 3 दिवस कडकडीत उपास केल्यावर कुणाचं सौंदर्य वाढतं का वॅटसन? बाकी रंगरंगोटी सोपी होती. कपाळावर व्हॅसलीन, डोळ्यात बेलाडोचे थेंब, गालांच्या हाडावर रंग आणि ओठांवर साधं मेण, एवढ्या गोष्टींनी जादूसारखा परिणाम केला आणि नाटक परिणामकारक झालं. या विषयावर प्रबंध लिहिण्याचाही माझा विचार आहे. ती नाणी ठेवण्यासंबंधी बोलणं, कालवांच्या गालीच्यावर झोपणं, हे सारं भ्रमत असल्याचं दाखवण्यासाठी होतं. पण तुला जर आजारच नव्हता तर तू मला जवळ का नाही येऊ दिलंस? काय विचारतोस वॅटसन? तुझ्या वैद्यकीय ज्ञानाबद्दल मला आदर नाही असं वाटतं का? अरे, मी दिसायला कितीही अशक्त वाटलो तरी माझी नाडी आणि देहाचं तापमान यावरून माझं बिंग फुटलं असतं की. 4 यार्डावरून तुला फसवणं सोपं होतं. तसं केलं नसतं तर तो स्मिथ माझ्या तावडीत कसा सापडला असता? नाही वॅटसन, मी त्या पेटीला हात नाही लावणार. ती उघडता स्प्रिंग सापाच्या दातासारखी टोचते. ती फक्त बाजूनच बघ. या असल्या खेळण्याचा वापर त्या सैतानानं बिचारा विक्टरचा बळी घेतला. माझ्याकडे तऱ्हेतऱ्हेची पत्र येतात, पण येणाऱ्या पार्सलांच्या बाबतीत मात्र मी सावध असतो. त्याच्या कौशल्याला दाद दिली की तो मोठ्या खुबीत कबिली जबाब देणार याची खात्री होती. पण तो खरा कलाकार आहे हे मान्य करायला हवं. आता जर माझा कोट दे. जाता जाता हडसनबाईंना धीर देऊन पोलीस स्टेशनला जाऊ.
आणि तिथलं काम झालं की आता मस्तपैकी जेवण करू.